विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि अभ्यासक्रमाच्या अध्यापनास वेळेत सुरुवात व्हावी या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र 2026-27 करिता मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या उपक्रमामुळे महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 50,191 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे। या पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध होणे ही शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाची बाब असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरुवातीपासूनच नियमितपणे सुरू राहण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पाठ्यपुस्तक वितरणासाठी 8 जून ते 11 जून 2026 या कालावधीत विशेष नियोजन करण्यात आले आहे। महानगरपालिका शिक्षण विभागाने संपूर्ण वितरण प्रक्रियेचे बारकाईने नियोजन केले असून शाळानिहाय, माध्यमनिहाय आणि वर्गनिहाय पाठ्यपुस्तकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे। वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक शाळेला आवश्यक तेवढी पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शन अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली वितरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे। पाठ्यपुस्तक वितरणाची जबाबदारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज कुमार सपकाळ, संजय बेलसरे, सर्व विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात वेळेत पाठ्यपुस्तक पोहोचणे हेच या उपक्रमाचे यश आहे। शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून 100% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी यावेळी केले।